नागपूर जिल्ह्यातील पारशिवनी तालुक्यातून एक अत्यंत दुर्दैवी बातमी समोर आली आहे। पेंच नदी पात्रात आंघोळ करण्यासाठी गेलेल्या 25 वर्षीय युवकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे। अधिक मासानिमित्त मित्रांसोबत नदीत उतरलेल्या युवकाचा खोल पाण्याचा अंदाज न आल्याने जीव गेला आहे। नेमकी काय घडली ही घटना पाहूया या रिपोर्टमध्ये। पारशिवनी तालुक्यातील सालई माहुली शिवारातील पेंच नदीपात्रात ही दुर्दैवी घटना घडली। मृत युवकाचं नाव सुरेंद्र पतिराम कुंभरे, वय 25 वर्ष, राहणार हेटी मनसर, तालुका रामटेक असं आहे। मिळालेल्या माहितीनुसार अधिक मासानिमित्त सुरेंद्र आपल्या मित्रांसोबत पेंच नदीत अंघोळीसाठी गेला होता। नदीवरील नवीन पुलाच्या बांधकामाजवळ सर्व मित्र पाण्यात उतरले। यावेळी नदीपात्रात वाळू उपशामुळे काही ठिकाणी खोल खड्डे निर्माण झाल्याचं स्थानिकांकडून सांगितलं जात आहे। पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने सुरेंद्र अचानक खोल पाण्यात गेला आणि बुडाला। घटना लक्षात येताच त्याच्या मित्रांनी तातडीने मदतीसाठी धाव घेतली। त्याला पाण्याबाहेर काढून उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आलं, मात्र डॉक्टरांनी तपासणीनंतर त्याला मृत घोषित केलं। घटनेची माहिती मिळताच पारशिवनी पोलीस घटनास्थळी दाखल झाले। मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत। पेंच नदीतील या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे। नदीपात्रात आंघोळ करताना नागरिकांनी विशेष काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे।